ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमो नमः वचननामाचे प्रकाशन। मनोरुग्णालयाच्या जागी नवीन रेल्वे स्थानक, नवी मुंबईत एम्सच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय, जलवाहतुकीला प्रोत्साहन। ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमो नमः वचननामाचे प्रकाशन गुरुवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, माजी विरोधी पक्षनेते नजीम मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाईंचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे अशा शीर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 5 वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांच्या वचननाम्यात जलद, सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणे, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे, लोकल फेऱ्या वाढविणे, 12 डब्यांची लोकल 15 डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, सर्व रेल्वे स्थानके स्मार्ट करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे। महायुतीचा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। माननीय विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार मधील देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं असलेलं सरकार एकनाथ शिंदे साहेब त्याचं नेतृत्व करत आहेत आणि दोघांचा संगम, दोघांचा संयोग घेऊन, दोघांचा उपयोग करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रामध्ये विविध विकासात्मक कामं कशा पद्धतीने करता येतील अभ्यास करून हा वचननामा आपल्या समोर प्रकाशित केलेला आहे। त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण, सुरक्षित लाईफलाईन असेल, आरोग्य असेल, ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल, कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल, मेट्रोच्या संदर्भात असेल, जलवाहतूक असेल, झोपडपट्टी मुक्त याला प्राधान्य असेल, प्रगत आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास, या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे। शहरांचं व्यवस्थित असं नियोजन, नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं, नवी मुंबईचा विकास असेल, उद्योग रोजगाराला वाढते पाठबळ असेल, मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल, रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून, महानगरपालिका असतील त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आता एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करणं हा एकमेव उद्योग संजय राऊत यांना आहे आणि निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं हे एकमेव काम त्यांचं आहे। त्याच्यामुळे त्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही, परंतु तुम्हाला कळेल की याचा कदाचित वचननामा तुम्ही पाहिलात, माझे समोरील विरोधी उमेदवार आहेत। मला एक हास्यास्पद गोष्ट आहे, यांना फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता येतात, परंतु एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे पाठपुरावा केलेले जे प्रोजेक्ट होते, मंजुरी मिळवलेले जे काही प्रोजेक्ट होते, त्यामध्ये माझे जे विरोधी उमेदवार आहेत ते प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आणि केलेल्या कामांमध्ये त्यांचा अंतर्भाव केलेला आहे। मला एवढंच म्हणायचं, विचारांचं कर्तृत्व काय, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवणं, प्रयत्न शून्य असताना फक्त एकनाथ शिंदेवरती टीका करायची आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं स्वतःच्या नावावर खपवायची, अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे। नवीन ठाणे स्टेशन असेल, कोपरी सॅटिस मेट्रो, दिनाथ नाका रिमॉडेलिंग असेल, कोपरी पूल रुंदीकरण असेल, ठाणे शहरातील मेट्रो असेल, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, साकेत गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी ते पटणी खाडी पूल,
सर्व प्रकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पेतून आणि दिलेल्या आर्थिक निधीतून पूर्ण झालेले आहेत. बिचाऱ्यांचे ना त्यासाठी प्रयत्न आहेत ना पाठपुर आहे, पण केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे, त्यांची श्रेय घेण्याची ही केविलवाणी प्रवृत्ती आहे. त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि मला त्यांना एक सूचना आहे की आपण केलेलं काम सांगावं. एकीकडे एकनाथ शिंदेवरती टीका करायची आणि त्यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवायची, यात कसला आलाय पुरुषार्थपणा? आपण काहीतरी करा, लोकांसमोर आपण केलेली कामं दाखवा ना. आउटडोअर फिटनेस सेंटर, सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी चौक सुशोभीकरण, हीच आपली कामं आहेत. खासदार म्हणून आपण काय कामं केलेली आहेत?